पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातला पिंपरखेड परिसर बिबट्याच्या दहशतीखाली कसा आहे याचं जर उत्तम उदाहरण आपल्याला पाहायचं असेल तर लोक म्हणजे अक्षरशः पिंजऱ्यात राहत आहेत अशी परिस्थिती आहे. म्हणजे बिबट्याला पिंजऱ्यात ठेवायला हवं, मात्र इथं जर आपण परिस्थिती पाहिली तर लोक ही अक्षरशः अशा पद्धतीने जाळीबंद घरामध्ये राहत आहेत. आणि त्याला कारणच तसं आहे, कारण ही जी दहशत आहे बिबट्याची ती इतकी आहे की ह्या ठिकठिकाणी आपल्याला घराच्या भोवती अशा पद्धतीची ही तारेची जी कुंपणं आहेत ती दिसत आहेत. आता जर आपण पाहिलं तर घरामध्ये लहान मुलं असतील, मोठे माणसं असतील किंवा आतमधलं जे पशुधन आहे ते याच्यामुळे सुरक्षित राहतं. दादा, हे तुम्ही जाळीचं कुंपण कशासाठी केलंय? बर या बर बर म्हणजे हे पूर्ण घराला कंपाऊंड केले? पूर्ण घराला. बर. घराला चौकोन असं. अच्छा, याच्यामध्ये हे उघडता का जरा दरवाजा? अशा पद्धतीने इथं जाळीबंद जे दरवाजे आहेत त्याच्यामध्ये ही जी लोक आहेत ती आज आपल्या इथं जर परिस्थिती पाहिली तर ही बिबट्याची दहशत ही सातत्याने वाढत असल्यामुळं, दादा इथं बिबट्याची भीती किती आहे आता आणि हे का केलंय तुम्ही? हे अशा कारणामुळे केले का रात्रीचं 10-9 याच्या टायमिंग मध्ये ते असं इकडून सडकणी येतं. बर सडकणी आले होते काय गप्पन इथे येऊन लापाचं, बर पुढे बी असे आजूबाजूला बसतं येऊन. आणि जरा ठिकठावर झालं का मग बघायचं माणूस गाळ पडलं का तेवढ्या टायमात उडी मारून पकडत, बाकी काय नाही करत. इथं किती वेळा अशा घटना घडल्या? अशा मसले अशा दोन घटना झाल्या तिथं. आणि तिसऱ्या घटना रात्री आला होता इथं. काल रात्री? हा, रात्री आला होता. रात्री आल्यामुळे आम्ही इथं बाहेर होतो. तो आला आणि या इथून असाच खाली गेला इकडे, या गावच्यातून बाहेर गेला तिकडे. जे इथल्या शेतांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ही जी भीती आहे ती इतकी भयंकर आहे की लोक दहशतीखाली वावरत आहेत. आता याला खर्च किती आलाय दादा? याला 60,000 रुपये खर्च आला. 60,000? हा, सगळ्याला कंपाऊंडला. हा, पूर्ण असं सगळीकडेच आता करतायत? हा, आता तर जिकडे तिकडे लोक वाघाच्या भीतीमुळे करायला लागले. आता चालू झाले काम जिकडे तिकडे. मुलं सुद्धा भीती खाली आहेत. हा, ताई इकडे आहे का? आतमध्येच आहे सगळे मुलं. हो ना. हा. मला तू बिबट्या पाहिलाय का? नाही. नाही पाहिला. बर, तुला भीती वाटते? हो. ही अशी जाळी केल्यामुळं जरा बरं वाटतंय. हो. याच्यामुळे आपण सुरक्षित राहू शकतो, बरोबर ना? कितवीला आहेस तू? तिसरी. अच्छा. तर अशा प्रकारे आपण पाहिलं तर लहान मुलं ही शक्यतो या बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या काही दिवसांमध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत. त्याच्यामुळं ज्या नागरिकांना देखील आपल्या मुलांची भीती आहे, एकूणच ही जर परिस्थिती पाहिली तर त्यांनी अशा पद्धतीचे हे जाळीबंद ही घरं तयार करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे इथलं जे काही जनजीवनच आहे ते या निमित्ताने बदलताना आपल्याला दिसतंय. कारण बिबट्याची दहशत इतकी वाढलेली आहे की लोकांना आता अशा बंद पिंजऱ्यांमध्ये राहण्याची वेळ आलेली आहे. शासनाने आता तरी त्यांचे जीव वाचवण्याची गरज आहे. खरे. अविनाश पवार, NDTV मराठी.